हाय नमस्कार माझ्या भावा बहिणींनो. तर कसं काय तुमचं चाललंय सांगा मला. तर मी आज लईच आनंदित आहे. आजचा हेड पण बघितला असेल, आपलं खालनं बांधकाम झालंय थोडं पाया. तर तुम्हाला एक बोलते आता महत्त्वाचं. त्याच्या आधी तुम्हाला सांगते की मी का बरं खुश आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, आपलं घर व्हायला लागलंय. बरोबर आहे का नाही? घर व्हायला लागलंय हे तर तुम्हाला माहिती आहे. तर तसंच तर चला मी तुम्हाला दाखवणार आहे. टन बघू शकताय. हो का, असं बांधलंय, असं आताशी इथपर्यंत झालेलं आहे. आताशी इथपर्यंत झालंय आणि अजून काम लय बाकी आहे. आताशी फक्त दरवाजा बसवलाय, असा दरवाजा बसवलाय. वरचं पण अजून पत्रा लावायचा आहे आणि दरवाजा आहे का असं बांधकाम केलेलं आहे. बघू शकता. काही जणांचं चांगलं म्हणणं आहे, काही जण वाईट बोलतेत. एक आहे फुकणी, कोण आहे काय माहिती. माझी भावकी आहे का, माझी जाव आहे का, माझी सवत आहे काय माहीत बाया. मला वाटतंय माझी सवतच असन. जळायला लागली माझ्यावर. काय म्हणती का गौऱ्या पेटतच जात्यात. अगं तुझं थोबाड पेटव पहिलं, आणि खोटं पण पेटत जातं. अगं तूच खोट्याच्या पुढची दिसती. तुझे आईनं तुला खोट्याकडून, तुझ्या आईला जाऊन विचार की आई मला खऱ्याने काढले का खोट्याने काढले म्हणून. दुसऱ्यावर चितायची काय गरज आहे तुला? हां होय ग फुकन गांडे, लाज ना लाजा. हां आली इथं कमेंट करायला. तुला काय वाटलं मी ग बसन? अगं ही मा लेकरांसाठी सावली चालली आहे. सावली तर आहेच मला. ही तर बघू शकते तू. तुला तर माहिती आहे. तुझ्या काय डोळ्यात काय माती पडली वेग? एवढं बांधलंय लेकरांसाठी पावसा पाण्याचं, तर तुला बघव ना काय फुकणे. तर चला मी तुम्हाला दाखवते. काम अजून भरपूर बाकी आहे. हो का, ती साईट अजून एकच साईट झालेली आहे. लावते साईट एक साईटच झाली. कोण पत्र मारलेत. काय झालं माहिती का, पत्र अपुरी पडायला लागले. हो का, हीच लावताना पत्र एवढं निघायला लागलं. मग ही तर बारकं पत्र होतं, म्हणजे किती फुटाचं तरी, म्हणून त्यामुळं जमलं. तर आता ती पत्र 9 पत्र आहेत मारायसाठी. पण ते असं झालं की असा एवढा पत्रा निघायला लागला इथनं जे इथपर्यंत लांबीला. मग त्यात अजून 2 किंवा 3 पत्र येतील. म्हणून आता ते महागारी द्यायचं पत्र आणि त्या बदलीत असं बारकं पत्र घेऊन यायचं. एवढ्या उंचीचं तर असं बांधलंय बघा आपण. तर जाऊ द्या, मी काय तिच्याकडे लक्ष देत नाही. भरपूर मला अशा छान कमेंट आहे, तुमचा सपोर्ट आहे भावा बहिणींनो. पण तुम्ही सांगा, तुम्ही म्हणता की नको लक्ष देत जाऊ. पण ती जास्तच हादच्या पड्याला काय दिसानी तर मला म्हणाल तुझं घर दी पेटवून. म्हणाल का ग, तुझं दी पेटवून, तुझं पेटते का बघ आणि मग मला बोल. तुझं घरातलं तुला सर ना, आणि दुसऱ्याचं बरंच चिंध्या हुडकायला लागलीच ग. तर बघू शकता हो का, असं आणलं. दरवाजा आहे. वरचं अजून काम बरंच बाकी आहे, तुम्हाला मी दाखवते. हो का, एवढं इकडेच लावले तर फक्त पत्र एका साईडनं. हे एवढं बाकी आहे. झालं असतं आज पूर्ण बरं का. हे माझा अवतार का बरं असा झाला, ह्यांच्या हाताखाली देऊ त्यामुळं. अजून याच्यात भर टाकायची, अजून कोबा करायचा आहे. लय काम आहे बरं. मला पाडव्याच्या आत घर प्रवेश बाणाचा करायचा आहे. हे तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण माझ्या अपंग लेकरासाठी हे सगळं प्रयत्न आहे. कारण तिला कुठं घेऊन पळू शकत नाही. वारं कावदान तर एवढा आहे, उन्हाळा एवढा आहे म्हणल्या वारं कावदान किती असेल. त्यामुळं मी एक निवारा केला आईबापासाठी आणि लेकरांसाठी केला. आणि ही मला येऊन ज्ञान शिकवायला लागली. घेणं ना देणं, नुसतंच खांद्याला लावून येणं. आणि मा भावा बहिणी म्हणतात नका लक्ष देत जाऊ ताई, नको लक्ष देत जाऊ. पण कसं लक्ष देत जाऊ नको, ती एवढे पाताळ्याला जाऊन कमेंट करते. आता एवढं ते चांगलं बांधलं, तिला बघवं ना वय, बघवं ना तिला, सवतीला माझ्या.
जा, नवरा सोडून आली बघ मी. जा त्याच्यापाशी नाच, जा जा. बघ तुला कळन त्याची काय काय दशा करतोय. मग तुला कळन की एकल्या बाईचं जीवन मी का बरं त्याला सोडला. तुला मनानेच कळन. आता तुला बोललेलं लय झुंबलं असन. झुंबू दे, मला नाही फरक पडत. कसं आहे माहिती आहे का, माझं कष्टाचं घर आहे. कष्टाने उभा करायला लागली मी, कष्टाने. कळलं का. याला मेहनत लागली तेव्हा ही तयार झालेलं आहे. इटभट्टी केली मी आणि अजून इटभट्टीनेच काय भागलं नाही. याजानी पण पैसे काढले तर मी 15,000. माहिती आहे का तुला. ती काय तू येऊन फेडायचे का तुझं ठोके येऊन फोडायच्यात होय ग, फेडायच्यात. हां, तुला अजून सांगते, तोंड सांभाळून बोलायचं. तुला बघू वाटलं बघ हेडव, नसल ना तर वरी ढकल. कळलं का. आणि आता तू बोलली ना तसंच माझ्या पण मनाला लागलंय. कळलं का. माझं आनंदाचा दिवस आहेत ना तर मला जगू दे. मला घर तयार झालं की मला काय बसायचं नाही घरात. त्या मला लेकरं ठेवून कामाला जायचं आहे लोकांचं पैसे फेडायला. तुला काय येतीचं न फुकाटचं बोलतीच, फुकाटचं तोंड आहे म्हणून. हां, तुला हे दिसना वय. तुझ्या घरात अपंग नाही म्हणून तुला कळना ग. ज्याच्या घरात अपंग असतं ना त्याला कळतं. ह्याला त्याला बी दया येत नाही, मायाळवला दया येते. आता बाकीचे माझे भाऊ बहिणी किती बानूची माया करतात. हां, त्यांनी मला मदत केली. आता तू मदत न फेतात पण नुसतीच बोलते फोकाटच्या फाकाट मला. हां, तुला अजून सांगते मी, परत तर कमेंट केलीच तर मी ते कमेंटचा स्क्रीनशॉट काढून मी पोलीस चौकीत देईन. कळलं का. तू असं मला कमजोर नको समजू. उगाच जाऊ दे म्हणताय, बाईची इज्जत काढायला लागलीच. हां, हो का. असा दरवाजा आणलाय बघा भाऊ बहिणींना. जाऊ दे आता, जास्त काय बोलत नाही. माझा आनंदाचा दिवस आहे. असा दरवाजाला आणलाय, असं बांधकाम केलंय आणि अजून पाठीमागणं राहिलेलं आहे बरंच काम आहे. आज झालं असतं सगळं शेड कंपाऊंड, पण पत्र मोठं झालं आणि त्याच्यात अजून 2 येतील. तसं बी कमीच पडत होतं पत्र. 16 पत्र सगळं आणलं होतं पण कमी पडायला लागलं. ती मला म्हणले कुठनं तरी आणा, तर मी मागून सगून आणलं पत्र. काय सांगायचं आहे तुम्हाला. कसलं पत्र आणलं तुम्हाला दाखवू का मी. गावातनं मराठाच्या माणसांकडून आणलं मी जाऊन आणि ही बोलते मला. चल तुम्हाला दाखवते. हां, दिसलं का. तिथं टाकलं तर पत्र मी. मरणाचं बेकार पत्र आहे तर. आणि उगाच यायचं आणि बोलायचं दुसऱ्यांना. काय गरज नाही बोलायची. जे आहे ना लिमिटमध्येच बोलायचं. तू काय मला घेऊन देऊन दमत नाही, त्यामुळं तुझा अधिकार नाही मला बोलायचा. समजलं का. आता पत्र तुम्हाला नाही दिसणार, मी तिथं जाऊन दाखवते. तुम्ही मला म्हणसान की ताई तू खोटं बोलते. खोटं नाही बोलत आपण. जे आहे ना ते खरंच बोलत असतं. पापड्या वाळल्या त्या आपल्या देवा धर्माला निवदावर केले त्या. जर वर्षच करावं लागतं. थोडं थोडं आमच्यात कोण जास्त खात नाही त्यामुळं आम्ही करत नाही. मग आता बघा तुम्ही आणलं ना तसलं पत्र. मी खोटं बोलत नाही. मराठ्याच्या माणसांनी पडलेलं पत्र पाक चिंबून गेलं तर कुजाट गेलं तर या नव्या पत्रामध्ये ती पत्र छान दिसेल का. तरी पण मी आणलं ना. का आणलं की लेकराला घर व्हावं. कसं का असं ना, पावसाने गळूनी उडूनी म्हणून त्यासाठी किती आपदा काढली ना. तुला माहिती नसेल, मागच्या हेड्यामध्ये जाऊन बघ मग तुला समजल. एका आईची तळतळा आणि माझी तळतळा घेऊ नको. एका आईचा अपंग्या आईचा ना, अपंग्या लेकराच्या आईचा इतका तळतळा लागल ना तुला, खालनं वरनं जळशील. त्यामुळं लिमिटमध्ये बोल. बघितलं ना पत्र तसलं आणलं. मग असल्या पत्रामध्ये एवढं भारी घर म्या बांधलं. लोकांचं याजाने पैसे काढलं, पदरचं पैसे घालवलं. काय 10,000 होईल असं वाटतं का तुम्हाला. ह्याला जवळजवळ 50,000 रुपये गेले. तर काय सांगायचं आहे तुम्हाला. घरात खायला आम्ही चटणी संग खायला लागलो. तर चला जाऊ द्या, जास्त काय बोलत नाही. पूर्ण घर झाल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवीन मी भाऊ बहिणींनो. अजून काम आपलं बाकी आहे पूर्ण. आणि बानूचा घर प्रवेश
ही बानू, वडील, आई ह्या तिघांचा घरप्रवेश होताना मी तुम्हाला नक्कीच दाखवल. कारण कसं आहे माहिती आहे का, माझ्या जीवनातली पहिली खुशी आहे, तर मी ती खुशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बनवणार आहे. तर ते नक्कीच हेडो बघा, लवकरच पडेल पाडव्याचा. तर बाय.